नमस्ते. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण लहान मुलांसाठी पास्ता कसा बनवायचा ते बघणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे पास्ता बनवण्याची आणि जास्त सामानसुद्धा नाही लागत. आपल्या घरात जे अवेलेबल आहे त्याच्यापासून आपण हा पास्ता बनवू शकतो. तर सगळ्यात आधी आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकायचं आहे. पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये पास्ता टाकायचा आहे आणि हलवत राहायचं आहे, कारण पास्ता खाली चिटकतो भांड्याला, त्यामुळे त्याला हलवत राहायचं आपण. पास्ता शिजायला 4 ते 5 मिनिटं लागतात. जास्त ओव्हर कुक करायचा नाही आहे पास्ता. पास्ता शिजून झाल्यानंतर एका टोपामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे आणि हा पास्ता त्याच्यामध्ये टाकायचा आहे. असं केल्याने पास्ता जास्त ओव्हर कुक नाही होणार. त्याच्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करूया. तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे. जिरे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा लाल होऊन द्यायचा. कांदा लाल झाला की टोमॅटो टाकायचा आहे, मीठ टाकायचं आहे आणि मसाले टाकायचे आहेत सगळे. हळद, गरम मसाला, धना पावडर आणि लाल मसाला. त्यानंतर पास्ता मसाला टाकायचा आहे आणि एकत्र करून घ्यायचा आहे. जर मसाले खाली भांड्याला लागत असतील तर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, एकदम थोडंसं टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं आहे. आणि त्यानंतर मग शिजवलेला पास्ता टाकायचा आहे आणि सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. खूप छान लागतो हा पास्ता. एकदा नक्की करून बघा. लहान मुलांना नक्की आवडेल आणि मोठ्यांनासुद्धा नक्की आवडेल. नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. थँक्यू आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा.